जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथ पूर्वेच्या बीके बिन रोड ते पाठारे पार्क आणि मोतीराम पार्क येथील साईबाबा रिक्षा स्टँड रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले। मागील 20 वर्षांपूर्वी डांबरी केलेल्या या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती। तसेच ड्रेनेज लाईनचे दूषित पाणी रस्त्यावर येऊन परिसरात दुर्गंधी पसरत होती। त्यामुळे स्थानिक नागरिकांना मागील अनेक वर्षे त्रास सहन करावा लागत होता। या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी स्थानिक नागरिक वारंवार मागणी करत होते। तसेच रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी स्थानिक पत्रकार निनाद करमरकर आणि पंकज पाटील यांनी देखील सातत्याने पाठपुरावा केला। अखेर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या सहकार्याने रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी जवळपास 6 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलाय। अनेक वर्ष दुरावस्था झालेल्या या रस्त्याचं आता काँक्रिटीकरण होणार असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे। यावेळी नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे, माजी नगरसेवक कुणाल भोईर, विभाग प्रमुख शिवाजी साळुंखे, उपविभाग प्रमुख आबा महाजन, भाजपचे आप्पा कुलकर्णी, युवासेना उपशहर अध्यक्ष स्वप्नील गुंजाळ, पत्रकार निनाद करमरकर, शाखा प्रमुख नरेश मोरे, दीपक ठाकरे, स्थानिक ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते। या सगळ्यांची मागणी होती पठारे पार्कच्या लोकांची की खूप दिवसापासून हा एकच भाग काँक्रिटीकरण रस्त्याचं बाकी होतं। खासदारकी असो किंवा आमदारकी असो, प्रत्येक वेळेस आमच्या बैठका झाल्या, वेळोवेळी आम्ही त्यांना आश्वासन दिलं होतं। खासदारकीलाही आम्ही आश्वासन दिलं होतं, आमदारकीलाही आम्ही या ठिकाणी आश्वासन दिलं होतं। राम मंदिराची पूर्ण जी संस्था आहे, ते सदस्य आहेत, त्यांची खूप मागणी होती की हा रस्ता झालाच पाहिजे। प्रत्येक ठिकाणी मागणी करत होते आणि आज या ठिकाणी पूर्ण पाठारे पार्क ते खंडोईचं घर, टिळकनगर शाखापासून राम मंदिर आणि हा रोड, हे पूर्ण तिन्हीच्या तिन्ही रोड या ठिकाणी आज भूमिपूजन वरिष्ठ सर्व आमचे रहिवासी या ठिकाणी यांच्या हस्ते आज या ठिकाणी झालेलं आहे। आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना मी खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी 4 ते 5 दिवसामध्ये सर्वांच्या मागणीला दुजरा देऊन आज या ठिकाणी टेंडर झालं, त्याचे वर्क ऑर्डर झाले आणि वस्तुस्थिती या ठिकाणी कामाला सुरुवात झाली। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।